लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा तर सर्वांनाच आवडतो, पण त्याहीपेक्षा भारी चवीचा मठ्ठा, तेही हाताशी असणारे मोजकेच पदार्थ वापरून अगदी 5 मिनिटात घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण बघतोय। एकदा अशा पद्धतीने बनवाल तर नेहमी असेच बनवाल। तरी या उन्हाळ्यात माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून बघा व रोज 1 ग्लास मठ्ठा नक्की प्या, शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मी इथे छान फ्रेश दही लावून घेतलंय। आपल्याला एकदम आंबट दही नको। हे बघा किती छान असं दाटसर दही लागलंय। आपण घरच्या दह्याचा जर मठ्ठा केला ना तर एकदम मस्त चविष्ट होतो। हे बघा, आणि मातीच्या भांड्यात खूप छान दही लागलं जातंय। तर मी इथे दही लावून घेतलंय। आता आपण या दह्यापासून मस्तपैकी असा थंडगार मठ्ठा बनवतोय। तर ह्या दह्याला सगळ्यात पहिले आपण घुसळून घ्यायचं आहे। इथे मी मातीच्या भांड्यात दही लावलंय। मातीच्या भांड्यात दही लावल्याने छान चव येते आणि दाटसर पण लागतंय। बघा किती छान क्रीमी असं दही तयार होतं आपलं। आता मी हे दही छान रवीने घुसळून घेते। पहिल्यांदाच जर दही घुसळून घेतलं ना तर आपला मठ्ठा छान प्लेन होतो, कारण की पाणी टाकल्यावरती घुसळलं तर थोडे दाणे दाणे होतात। किती छान असं क्रीमी असं फेटून घेतलंय रवीने। तुम्ही रवीने, विस्करनी, कशाने पण फेटून घेऊ शकता। आता आपल्याला यात टाकायला लागणार आहे साहित्य। मठ्ठा हा सगळ्यांच्या आवडीचा असतो बघा। तर लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा तर सगळ्यांनाच आवडतो, पण प्रत्येक वेळी आपण लग्नात मठ्ठा प्यायला जाऊ शकत नाही। तर आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि तेवढाच चविष्ट असा मठ्ठा बनवणार आहोत। तर इथं मी आता दही घुसळून घेतलंय। तर आपण त्यात टाकणार आहोत जिरेपूड, आपलं साधं मीठ, थोडं काळं मीठ टाकायचं, त्यामुळे एकदम छान चव येते। थोडी साखर, साखर ही ऑप्शनल आहे पण थोडी टाकल्याने खूप छान चव वाढते। आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली। आता आपल्याला यात टाकावं लागणार आहे मिरपूड। तर मी अशी फ्रेश अशी मिरपूड टाकते। फ्रेश जर टाकली तर खूपच छान चव येते त्याची। अशी अर्धा चम्मच वगैरे अशी मिरपूड घातली आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं। हे मातीच्या भांड्यात बनवल्यामुळे आणि थंडच आहे। 4-5 तास दही लावून ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं। आता यात माठातलं थंड पाणी टाकते। तुम्ही फ्रीजमधलं आईस पण टाकू शकता, पण माठातलं थंड जर पाणी टाकलं आणि मातीच्या भांड्यात बनवलं तर मठ्ठ्याची चव एकदमच मस्त होते। आता छान असं घुसळून घ्यायचं, म्हणजे आपले जे साहित्य टाकलं ते सगळं व्यवस्थित मिक्स होतं। हे बघा, अशा प्रकारे रवीने छान घुसळून घ्यायचं। किती प्लेन छान असा आपला मठ्ठा तयार झाला। अगदी 5 मिनिटात आणि घरच्या साहित्यात बनतो। आपल्याला यासाठी वाटण वगैरे करायची गरज पडत नाही आणि चवीला तर एकदम भारी लागतो। एकदा जर तुम्ही असा बनवून पाहाल तर नेहमी अशाच प्रकारे बनवाल। तर एकदा नक्की करून बघा। आता यात आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे पुदिन्याची पानं। तर हे बघा, पुदिना कापून पण टाकू शकतो आपण, पण हे अशा प्रकारे थोडा तोडून टाकला ना त्याची चव एकदम छान येते त्यात। तर असा आपला हा अतिशय पौष्टिक आणि थंडगार एकदम नॅचरल मठ्ठा तयार झाला। तुम्हाला जर माझी ही मठ्ठ्याची रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।